साहेब फाईल सापडत नाहीये. मी कपाटातच ठेवलेली पण तिथं नाही आता. सगळी खोली शोधली पण फाईल गायब आहे. हॅलो, हा येतो. शुभ्यावर जाम ट्रस्ट आहे ना मामाचा. बघतोच आता तो विश्वास कसा टिकतो. नाही त्याला घराच्या बाहेर काढला ना तर मॅडी नाव नाही लावणार. गायब झाली म्हणजे असं कसं होऊ शकतं? व्हॉट आर यू सिरियस शुभू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? मामाने एवढ्या विश्वासाने फाईल तुला दिली होती आणि तू हरवून बसलास यार. दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. मॅडी जरा शांत हो. हा शुभू. हो सर. तुझ्याकडून असं कधीही होणार नाही. तू वर जा आणि नीट एकदा चेक कर. हो सर. विश्वंभर, मी तुला कितीदा सांगितलं की तू नोकर माणसांवर विश्वास टाकत जाऊ नकोस म्हणून. माणूस कितीही विश्वासाचा असला तरी सुद्धा त्याला आपल्या मर्यादा कळत नाहीत. आता बघ तुझ्या विश्वासाची कशी माती केली आहे त्याने ते. एक्झॅक्टली मॉम. या अशा केअरलेस माणसाला ना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. मामा अशा बिझनेसच्या फाईल जर रोज हरवत राहिल्या ना तर उद्या. फाईल नव्हती ती. कार्तिकच्या प्रोजेक्टची फाईल होती. त्याच्यावर मी सह्या केल्या होत्या. बापरे, म्हणजे जावई बापूंच्या बिझनेसची फाईल शुभूनी हरवली? कार्तिक काळजी करू नकोस. फाईल सापडेल आणि सापडले की तुझ्या घरी पण पोहोचेल. ओके, ते सगळं ठीक आहे भैया साहेब, पण जेव्हा जेव्हा आपण आपलं नातं घट्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा काहीतरी गडबड होतेच. साहेब फाईल सापडली. हे घ्या. कार्तिक, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि सर नाही म्हणायचं, मामा म्हणायचं हक्कानी. तर जावई होणार असतो आमचा. हो मामा. मोक्षा बघितलं, तू उगाच टेन्शन घेत होतीस. शेवटी फाईल मिळाली हे महत्वाचं. सर मामा, तुम्ही वेळेवर माझी मदत केली त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. भैया साहेब, फाईल मिळाली हे चांगलंच झालं, पण एक सांगतो, नातेसंबंध असो का व्यवहार, कागदपत्र आणि लोकांना सांभाळून घ्यावंच लागतं. थोडा जरी हलगर्जीपणा झाला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. येतो. साहेब खरंच सॉरी. माझ्याकडून चूक झाली. तुझ्याकडनं हे चुकून झालं किंवा कोणी हे मुद्दाम केलं माहीत नाही. पण अशी महत्वाची कामं करताना जरा सांभाळू. हो साहेब. मॅडी, मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी आहे. तू आल्यापासून बघतोय मी, तू
शुभूला टार्गेट करतोयस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा शुभूवर खूप विश्वास आहे आणि कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी माझा त्याच्यावरचा विश्वास कमी होणार नाही. मॅडम थँक्यू. थँक्यू कशाला? हा, आज मी तुझ्याशी भांडले नाही ना दिवसभर, म्हणून. नाही हो, तुम्ही फाईल मला उडकून दिली ना म्हणून. पण आता मला असं वाटतं ती तुला द्यायलाच नको होती. का असं का हो? आता तुला देण्यापेक्षा जर मी ती डायरेक्ट बाबांना दिली असती तर ते कदाचित खुश झाले असते ना. ते कोणाच ठाऊक 4 शब्द कौतुकाचे बोललेही असते माझ्याशी. कदाचित तसं झालं असतं, पण प्रश्न ह्यो उभा राहिला असता की फाईल गेली कुठं, तुम्ही घेतली काय? तुला काय म्हणायचंय? मी कशाला घेईन आणि ती फाईल? मला काय करायची ती फाईल? तसं नाही हो, पण फाईल तुमच्यापर्यंत पोहोचली कशी? अरे त्याचं काय झालं, मी ना हे इथे फोनवर बोलत उभी होते. हो अगं, नाही भेटू ना आपण. तू सांग, तुला कधी वेळ आहे? मी करते तुला 2 मिनिटात, थांब. आत्ता मला गणित समजलं. काय समजलं? हेच, तुम्ही लई स्मार्ट आहे सा. म्हणजे इतके दिवस तुला माहिती नव्हतं का की मी हुशार आहे? आणि तुम्हाला तरी कुठं माहित होतं? तू न झंपेस 1 नंबरचा. मला नाही बोलायचं. मॅडम ए शुभे, श्रावणी माझ्या मामाची मुलगी आहे आणि तू या घरातला साधा नोकर, त्यामुळे लायकीत आणि तिच्यापासून लांब राहायचं. मॅडी सर, कुणाच्या जवळ राहायचं कुणाच्या लांब राहायचं हे मला पक्क ठाऊक आहे. ते तुमच्याकडनं शिकायची मला काही बी गरज नाही आहे. पुढचं बोलू नकोस. काय अवकातीत राहा. तो मामा तुझ्यावर कसा विश्वास ठेवतो ना हेच कळत नाही मला यार. साहेब माझ्यावर विश्वास ठेवतात कारण की मी काहीच गोळ घालत नाही. मॅडी सर, ती फाईल मी कपाटातच ठेवलेली, मला पक्क माहिती आहे. पण त्या फाईलला ना पंख फुटले आणि ती रूमच्या बाहेर आली. आता त्याला पंख कोणी लावले हे पण मला माहिती आहे. मॅडी सर, हे मिनिस्टरचं घर आहे. CCTV फुटेज चेक केलं का नाही? एका मिनिटात कळेल फाईल कोणी बाहेर आणली ते.